आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु त्याला निवेदन देऊन सुद्धा आता जवळपास 10 दिवसाच्या वरती सुद्धा काळ झालेला आहे। खरपुडीतील सिडकोचा प्रकल्पाची सुद्धा अधिसूचना निघाली। खरपुडी प्रकल्पावर एखादी जर अधिसूचना निघाली तर तिथले खरेदी खत हे बंद केलेले असतात। ते खरेदी खत सर्रास चालले आणि काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या जमिनी विकत घेतल्या। त्यांनी एकरी मावेजा हा 1,67,00,000 रुपये घेतलेला आहे आणि पुन्हा अधिसूचना 2024 ला काढली आणि नंतर ते संपादित केलं। म्हणजे त्या ठिकाणी प्रोग्राम ठरला आणि ठरवून ते संपादन केलं, म्हणजे फक्त शेतकऱ्यांना मावेजा मिळू नये योग्य त्यांचा, याच्यासाठी प्रयत्न चाललाय। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 51वा दिवस। आमच्या या आंदोलनामध्ये या पूर्ण 51 दिवसामध्ये जी महत्त्वाची मागणी होती की मूल्यांकन समितीने ठरवलं ते चुकीचं ठरवलं आहे आणि आमच्या जे सध्याचे चालू खरेदी खत म्हणजे 2021चे आधीचे जे खरेदी खत आहे ते संपूर्ण खरेदी खत त्यांनी ग्राह्य धरावं असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। परंतु त्याला निवेदन देऊन सुद्धा आता जवळपास 10 दिवसाच्या वरती सुद्धा काळ झालेला आहे, परंतु आतापर्यंत काहीच निर्णय या निवेदनावर अजून झालेला नाही। ज्यावेळेस या जालना नांदेड समृद्धी महामार्गाची अधिसूचना निघाली आणि जवळपास त्याच वेळेस जालन्याच्या खरपुडीतील सिडकोचा प्रकल्पाची सुद्धा अधिसूचना निघाली। ती अधिसूचना निघाल्यानंतर त्या खरपुडी प्रकल्पावर एखादी जर अधिसूचना निघाली तर तिथले खरेदी खत हे बंद केलेले असतात, परंतु असं न करता ते खरेदी खत सर्रास चालले आणि काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्याचा बहुतेक आमच्या माहितीप्रमाणे येणे केला आणि त्याचा त्यांनी एकरी मावेजा हा 1,67,00,000 रुपये घेतलेला आहे आणि पुन्हा अधिसूचना 2024 ला काढली आणि नंतर ते संपादित केलं। म्हणजे सर्व व्यापाऱ्यांना माहिती दिली की आम्ही ही जमीन संपादित करणार आहोत, त्या ठिकाणी प्रोग्राम ठरला आणि ठरवून ते संपादन केलं। म्हणजे आम्ही ठरवलेलं तुम्हाला चालत नाही किंवा आमचं प्लांटेशन असेल किंवा आमचे घर असेल किंवा जुने काही झाडं असतील, विहिरी असेल, ह्या चालत नाही। 2021च्या म्हणजे अधिसूचना ज्या वर्षी निघाल्या त्या वर्षीचं सुद्धा खरेदी खत हे ग्राह्य धरायला तयार नाही आणि तुम्ही जो प्रोग्राम 4-5 वर्षापूर्वी काढला होता त्यांची पुन्हा अधिसूचना 2024 ला काढली आणि मग त्याचं संपादन केलं, हे कसं चालतं हे आमच्या समजण्याच्या पलीकडे आहे। त्याच्यामुळं आमची फक्त एकच रास्त मागणी आहे, ठीक आहे तुम्ही त्या प्रकल्पामध्ये काय घोळ केला याच्यावर आम्हाला काही घेणदेण नाही, म्हणजे फक्त शेतकऱ्यांना मावेजा मिळू नये योग्य त्यांचा, याच्यासाठी प्रयत्न चाललाय। आता सुद्धा बरेच शेतकरी त्या ठिकाणी चक्रा मारतात आणि त्यांची खरेदी खत करून घेणं हे बंद केलंय। परंतु मग तुम्ही फक्त शेतकऱ्याचंच खरेदी खत करायचं नाही का, फक्त शेतकऱ्यांनाच वाढीव मावेजा द्यायचा नाही का, असा विचार शासनानं केलेला आहे असं हे आमच्या आता लक्षात आलेलं आहे। परंतु आम्ही या ठिकाणून हटणार नाही। आता 50 दिवस लागो का पुढचे 500 दिवस लागो, या ठिकाणून आम्ही 1 इंचही हलणार नाही जोपर्यंत या मोबदल्याचा विचार होणार नाही। ठीक आहे, तो प्रकल्प तुम्ही 5 वर्षानंतर त्याची नवीन अधिसूचना काढली तर आता याची अधिसूचना नवीन काढा, जे राहिलेलं भूसंपादन असेल त्याची नवीन अधिसूचना काढा आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला द्या। हे सुद्धा शासनाच्या पूर्ण हे अखत्यारीतला विषय, जर शासनाने ठरवलं तर नक्कीच आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना ते न्याय देऊ शकतं आणि जर हा निर्णय जर झाला नाही तर आम्ही या आंदोलन स्थळावरून कधी उठणार नाही।